आरती एक 35शीतली टिपिकल इंडियन हाऊसवाईफ। आज जरा ती लवकरच उठली। नेहमीप्रमाणे अंघोळ करून देवपूजा करून तिने स्वयंपाक करायला सुरुवात केली। थोड्या वेळाने तिचे सासू सासरे पण उठून नेहमीच्या सवयीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघून गेले। नाही म्हणले तरी आज तिचं सौंदर्य जरा जास्तच खुलले होते। अंगावर फेंट कलरची गुलाबी साडी आणि आतून पांढऱ्या कलरचा स्लीवलेस ब्लाऊज, केस टॉवेलने बांधलेले आणि हलकासा मेकअप। तसं तिला कधी मेकअप आवडत नव्हता, कारण जन्मताच तिला नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं होतं। पण आजचा दिवस वर्ज्य होता। ब्रेकफास्टची तयारी करून आरतीने गौरी आणि गौरवला जरा घाईतच झोपेतून उठवलं आणि त्यांची रवानगी वॉश बेसिनला केली। गौरी आणि गौरव दोघे जुळे भावंड, जेमतेम दिसायला एकसारखे, 11 वर्षाची, नुकतीच कॉन्व्हेंटची 4थी संपवून 5वीला आलेली। गौरवने जर केस वाढवून मुलींचे ड्रेस घातले तर तो गौरी वाटावी आणि गौरीने जर केस कापून बॉयकट केला तर ती गौरव वाटावा, इतकी जुडी। अर्ध्या झोपेत का होईना पण तिने त्या दोघांना तयार करून ब्रेकफास्टला टेबलवर बसवलं। दोघांनाही दूध आवडत नसलं तरी आईच्या भीतीने का होईना दोघांनी नाक दाबून ते प्यायलं। स्कूल बसचा हॉर्न वाजतो ना वाजतो तोच दोघेही नाश्ता अपुरा ठेवून घाई गडबडीत आपली स्कूल बॅग सावरत जिन्यातून पळत सुटले। हे रोजचे पाहून आरतीला थोडे वाईट वाटायचे, पण इलाज नव्हता, त्यामुळे ती नेहमीच त्यांच्या डब्यात एक्स्ट्राचं जेवण देत असायची। येवना मुले जिना उतरून स्कूल बसमध्ये चढत होती आणि आरती हे सर्व आपल्या बाल्कनीतून पाहत होती। मुले स्कूल बसमध्ये बसल्यावर तिने बाल्कनीतूनच त्यांना बाय केले। हा कुणास ठाऊक, पण आज तिला खूपच वाईट वाटत होतं। बाल्कनीत विचार करत असताना कधी तिच्या डोळ्यात पाणी आले तिलाही कळले नाही। स्वतःला सावरून तिने परत आपला मोर्चा किचनकडे वळवला। थोड्या वेळाने तिचे सासू सासरे आल्यानंतर तिने त्यांना नमस्कार केला। त्या दोघांनाही वाईट वाटत होतं, पण तेही तिला आशीर्वादाशिवाय दुसरे काहीही देऊ शकत नव्हते। आरतीच्या हिरमुसलेल्या चेहऱ्याकडे बघून तिच्या सासूला पण स्वतःचे अश्रू रोखता आले नाहीत। दोघेही अगदी आई आणि मुलीच्या नात्याने खूप वेळ रडल्या। हे पाहून 70 ओलांडलेल्या आरतीच्या सासऱ्यांच्या डोळ्यात पण पाणी आले। साठलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिल्यानंतर दोघींनीही घर आवरायला घेतलं। साधारणतः 11च्या सुमारास सकाळची जेवणे उरकून सासरे आपल्या बेडरूममध्ये निघून गेले। सासूने सर्व आवराआवर आपल्या हातात घेऊन थोडेसे दरडावूनच आरतीला तिच्या बेडरूममध्ये पाठवले। नाखुशीने का होईना पण ती तिच्या बेडरूममध्ये आली। आपल्या वॉर्डरोबमधून तिने एक बॉक्स बाहेर काढला। त्यातून एक सुंदर असा रेड कलरचा वन पीस बाहेर काढला। त्यावर एक नजर टाकून आणि हात फिरवून तो तिने आपल्या अंगावर चढवला आणि जेमतेम 10 मिनिटातच ती तयार होऊन पार्किंगमध्ये आली। तिने आपली पर्स खांद्याला अडकवली, आपली स्कूटी काढून मुख्य रस्त्याला आली। 11च्या आसपासची वेळ असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हते, परंतु नुकताच पडून गेलेल्या पावसामुळे रस्त्याची अवस्था कुठे शोधीशी अशी झाली होती। आरती थोडी पुढे आली की मागूनच एका व्यक्तीने तिला इशाऱ्याने टायर पंक्चर झाले म्हणून सांगितले। पहिल्यांदा तिला वाटले कदाचित कोणीतरी मस्करी करत असेल, कारण मागचे 2 वर्ष झाली ह्याच दिवशी ह्याच वेळी ही स्कूटी याच ठिकाणी पंक्चर व्हायची। तिने गाडी थांबवली। टायर खरंच पंक्चर झालं होतं। दररोज गाडी चालवायची सवय आणि एरिया माहीत असल्यामुळे तिने गाडी तशीच चालवत पंक्चरच्या दुकानात आणली। नेहमीप्रमाणे आजही पंक्चर मालक पंक्चरचं दुकान आपल्या मुलाच्या हातात सोडून पंक्चर काढायला बाहेर गेला होता। तिने आपली गाडी तिथे लावून आत घेऊन बसली। नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे त्या लहान मुलाने अतीर्थ देवभव मानून तिला एक चहा आणून दिला। त्या चहाकडे आणि मुलाकडे बघून तिने तो घेतला। तो समोरच्या शाळेची 11:30ची घंटा वाजली आणि पंक्चरवाल्याच्या मुलाने आपले दप्तर उचललं आणि पळत त्याने एका दमात रस्ता क्रॉस केला आणि शाळेच्या गेटमधून आत गेला। चहाचे चसके घेत आणि शाळेकडे बघत बघत आरती कधी विचारात गुंग होऊन गेली तिला कळलंच नाही। आरतीने नुकतीच 10वी संपवून 11वीला प्रवेश घेतला होता। नेहमीप्रमाणे तिचे वडील तिला रोज शाळेला सोडायला यायचे, तसे ते आजही कॉलेजला सोडायला आले होते। त्यांचा हा रोजचाच दिनक्रम असायचा, कारण आरतीचे वडील सर्कल इन्स्पेक्टर होते। जवळ एक जीप असल्यामुळे त्याचा त्यांना फायदा होता आणि एक पोलीस ऑफिसर आपल्या मुलीला कॉलेजमध्ये सोडायला येतोय, त्यामुळे तिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिंमत होत नव्हती। त्यात आरती एक कबड्डी प्लेयर,
कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तिने पुढच्या 2 आठवड्यातच मुलींची एक कबड्डी टीम उभी केली. दररोज सकाळी 8:30 ते दुपारी 12:30पर्यंत कॉलेज आणि दुपारी 12:30 ते संध्याकाळी 6पर्यंत कबड्डी प्रॅक्टिस असा रोजचा दिनक्रम मुलींच्या कबड्डी टीमबरोबर मुलांची ही टीम प्रॅक्टिस करायची. मुलींची टीम उभी राहिली हे जरा मुलांना जरा रुचलं नाही. त्यामुळे काही ना काही कारण काढून पोरं आरतीला सोडून बाकी सर्व पोरींना कमेंट पास करायची. आरती या सगळ्या गोष्टींना इग्नोर करून आपल्या खेळाकडे आणि आपल्या टीमकडे लक्ष द्यायला पोरींना सांगायची. आज मात्र विवेकने हिम्मत केली आणि आरतीवर कमेंट पास केली. तशी सर्व मुले फिदी हसायला लागले. आरतीने तरीही इग्नोर केलं. हे बघून विवेकची अजून हिम्मत वाढली. परत पोरं फिदी हसायला लागले. विवेक आणि आरती तसे एकाच पोलीस क्वार्टरमधले होते. विवेकचेही वडील ही आरतीच्या रँकचे पोलीस ऑफिसर होते, परंतु त्यांची बदली झाल्यामुळे आरतीचे वडील त्या जागी आले होते. पोराच्या शिक्षणावर बदलीचा परिणाम होऊ नये म्हणून त्याच्या वडिलांनी वरिष्ठांचे उंबरे झिजवून पोलीस क्वार्टर वाचवले होते. त्यामुळे या गोष्टीचा विवेकच्या मनामध्ये राग होता. त्याचा वाचपा असा काढायचा हे त्याने ठरवले होते. विवेक 3ऱ्या वेळा कमेंट पास करणार तशी आरती त्याच्यासमोर उभी राहिली. 10 सेकंद विवेकलाही काय बोलायचं ते सुचले नाही. परंतु पुढच्या क्षणी दोघांमध्ये असा कलगीतुरा रंगला की त्याच पर्यवसान मुलं आणि मुलीमध्ये कबड्डी खेळून करायचं असे ठरलं. खेळाचे सातपुते सर अजून आले नव्हते, त्यामुळे मुलांना तर मुलींना छेडायची आयती संधी मिळणार होती. पुढच्या क्षणी कबड्डी मॅच सुरू झाली आणि हा म्हणत ही बातमी सगळ्या कॉलेजमध्ये पसरली आणि एकच तुडुंब गर्दी मैदानाच्या बाजूला जमली. मॅच सुरू झाली आणि बघता बघता पोरांनी सामदाम दंडभेद वापरत सगळ्या पोरींना अगदी निर्दयीपणे ग्राउंडच्या बाहेर टाकलं. कित्येक पोरींना उठतासुद्धा येत नव्हतं. कोणाच्या हाताला खरचटलं होतं तर कोणाच्या पायाला तर कोणाच्या डोक्याला. हे पाहून आरतीला आपला निर्णय चुकला असे वाटले. परंतु पुढच्या क्षणी तिने निर्धार केला आणि चढाई करायची आपली वेळ आहे हे पाहून तिने पांढऱ्या फक्कीला स्पर्श करून आणि पाया पडून पुढे गेली. कारण आता ती एकच या खेळामध्ये राहिली होती. हिमतीने तिने चढाई केली आणि पुढचे 10 सेकंद तिने हिम्मतीने पोरांचा सामना केला. परंतु पुढच्या क्षणी विवेकने तिला घेरले आणि अशा प्रकारे तिला बाहेर फेकले की परत ती कबड्डी खेळणार नाही. विवेकने जसे तिला बाहेर फेकले तशी सर्व पोरे जोरात जल्लोष करायला लागले. पण पुढच्या क्षणी ती मावळली, कारण आरतीला साधं खरचटले ही नव्हते. कारण जेव्हा विवेकने तिला बाहेर फेकले त्याच वेळेस एका मुलाने तिला वाचवले होते. हे पाहून विवेकचा पारा चढला. तो त्या मुलापाशी आला आणि आहे नाही तेवढी सगळी ताकद वापरून त्याला खाली पाडणार. तोच त्या मुलाने गिरकी घेऊन विवेकला खाली पाडले आणि पुढच्या क्षणी कबड्डीच्या ग्राउंडमध्ये आला. हे पाहून जमलेलं सगळं कॉलेज पोट धरून हसायला लागलं. विवेकला आपली झालेली ही फजिती सहन झाली नाही. हे असं त्याला खाली पाहून त्या मुलाने विवेकला खुल्लं चॅलेंज दिलं होतं. पुढच्या क्षणी विवेक ते स्वीकारलं आणि स्वतःला सावरत त्याने आपल्या टीमसहित मैदानात प्रवेश केला. जसा त्याने प्रवेश केला तसं कॉलेजच्या मंडळींचा आवाज आणखी वाढला. आवाज वाढलेला पाहून काय झालंय हे पाहण्यासाठी सातपुते सर मैदानाकडे निघाले. विवेकने पहिल्यांदा आपला हुकमी एक्का सुदेशला चढाईला पाठवले. पण विवेकचा पुढच्या क्षणी भ्रमनिराश झाला. जेव्हा त्या पोराने सुदेशला अशा प्रकारे घोट्याला पकडले की तो धाड करूनही खाली आपटला आणि तो बाहेर पडला. तसं त्याने आरतीला ग्राउंडमध्ये बोलावले. हे पाहून सगळ्या पोरींना पण एक हुरूप आला आणि त्या आपले खरचटलेल्या अंगाकडे न बघता खेळाकडे लक्ष देऊ लागल्या. येवना आरतीला एवढे कळाले की हा कोणी साधासुद्धा प्लेयर नाही, नक्कीच कोणीतरी अनुभवी प्लेयर आहे. चढाईची बारी मुलींची असल्यामुळे त्याने आरतीला फक्त 2 बोटांनी तबला कसा वाजवतात तसा इशारा केला आणि चढाई करायला सांगितले. हा इशारा आरतीला कळाला आणि पुढच्या क्षणी तिने जोरात मुसंडी मारून अक्षरशः शंकरचा पाय तुडवला आणि वापस आली. जशी ती वापस आली तशी लक्ष्मी आतमध्ये आली आणि कॉलेजच्या मंडळींनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली. हे पाहून विवेकची आग तळपायातून मस्तकात गेली आणि त्याने स्वतःच चढाई करायची ठरवली. पुढच्या क्षणी त्याने कबड्डी बोलत चढाईला सुरुवात केली आणि एक जोरात उसळी घेत त्याने चिटिंग करत लक्ष्मीला कानात मारली.
त्यामुळे लक्ष्मीला खूप वाईट वाटले, कारण अख्ख्या कॉलेजसमोर त्याने हे असे केले होते. लक्ष्मी बाहेर जाणार हे पाहता त्या मुलाने लक्ष्मीला ग्राउंडमध्येच थांबायचा इशारा केला आणि उलट विवेकवर धावा बोलायला सांगितले होतं, कारण नियमाप्रमाणे विवेक त्याच्या जागेवर वापस गेलेला नव्हता आणि तो आता आरतीवर धावा बोलणार होता. लक्ष्मी वजनाने थोडी हट्टीकट्टी असल्याने त्या मुलाने लक्ष्मीला इशाऱ्याने विवेकला कसे उचलून फेकायचे हे सांगितलं. आपल्या झालेल्या बेइज्जतीचा बदला तर घ्यायचाच होता, त्यामुळे ती लगेच तयार झाली. जसा विवेक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये डाव्या बाजूने बोनस लाईनच्या जवळ आला, तसं लक्ष्मीने अगदी स्पीडने आणि आपल्या चपळाईने त्याला वरच्यावर उचलले आणि जमलेल्या पोरात फेकून दिले. तसं पोरं आणि पोरी चेकाळल्या आणि त्यांच्या आवाजाने सगळं ज्युनियर कॉलेज दणाणून गेलं. स्वतः प्रिन्सिपल सरसुद्धा आपल्या मदतीसह ग्राउंडकडे धावत आले. विवेकची तर पाचावर धारण बसलेली होती. एवढा सर्व पोरांनी आणि पोरींनी त्या पोराला वरती उचलले होते. सातपुते सर आणि प्रिन्सिपल सर येताच त्यांनी त्या मुलाला खाली उतरवलं. सातपुते सर ग्राउंडवर पोहोचताच त्यांना सगळ्या परिस्थितीचा अंदाज आला होता. या जल्लोषाच्या मागे आपल्याला दिसणारा मुलगा केंद्रस्थानी आहे हे पाहून त्यांना हायच वाटलं, कारण त्यांचा पायाबरोबर आणि अचूक ठिकाणी पडला होता. सातपुते सरांनी सर्व मुलं आणि मुलींना शांत केलं. सर्व मुले आणि मुली शांत झाली. आरतीने पुढे येऊन त्या मुलाला कोण आहेस हे विचारलं, कारण याआधी तिने त्याला कधीच पाहिलं नव्हतं. मग सातपुते सर पुढे आले आणि त्यांनी त्या मुलाची ओळख सर्व कॉलेज आणि प्रिन्सिपलला करून दिली. हा दीपक जाधव, कबड्डीच्या डिस्ट्रिक्ट लेवल चॅम्पियन टीमचा कॅप्टन. आजच त्याने आपलं कॉलेज जॉईन केलं आहे. सरांच्या तोंडून हे ऐकल्यावर मात्र विवेक चक्रावला. त्याला आपली चूक लक्षात आली. आरती ही थोडीशी आश्चर्यचकित झाली, पण तिला अगोदरच कळाले होते की हा कोणीतरी एक्सपिरियन्स खेळाडू आहे, पण हे माहीत नव्हतं की हा डिस्ट्रिक्ट चॅम्पियन टीमचा कॅप्टन होता. विवेक अजूनही शॉकमध्ये खाली बसलेला होता. खेळ भावना जपत दीपकने आपणहून पुढे होऊन आपला हात पुढे केला आणि विवेकला उठवलं. दीपकने हात पुढे केल्यावर त्याला अजून मेल्यागत झालं. त्याला आपली चूक कळाली होती, त्यामुळे त्यानेही पुढे होऊन दीपकची माफी मागितली. दीपक त्याला आरती आणि मुलींच्या टीमकडे घेऊन गेला. विवेकने त्यांचीही माफी मागितली. त्या दिवसापासून मात्र एक झालं, आरती दीपमय झाली. कधी दोघांचा सहवास वाढला हे त्या दोघांनाही कळाले नाही. दीपकच्या टीममध्ये सामील झाल्यामुळे पहिल्यांदाच ज्युनियर कॉलेजने पहिले तालुका लेवल आणि नंतर डिस्ट्रिक्ट लेवल कबड्डी चॅम्पियनशिप जिंकली आणि याचा परिणाम असा झाला की दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडली. आधीच कोवळे वय आणि पहिले प्रेम कोणाला नको असतं. भेटीगाठी वाढल्या, कॅफेच्या चक्रा वाढल्या, मित्रांबरोबरच्या छोट्याशा का होईना लॉंग ड्राईव्ह वाढल्या आणि एक कोमल सालस निरागस प्रेम फुललं. मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.